शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सूरज उगले, कृषी सल्ला ॲग्रो सर्व्हिसेस, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या संस्थेचा सर्वेसर्वा. आपण आलोय श्री संदीप निवृत्ती भाबर, प्रयोगशील युवा शेतकरी दातली यांच्या शेताच्या प्लॉटवर. आता येण्याचं कारण असे की त्यांनी मधु ही स्वीटकॉर्न व्हरायटी लागवड केली होती. आज माझ्या हातात ती कणीस आहे. तर बऱ्याच ठिकाणी स्वीटकॉर्न या सेगमेंट किंवा या मका पिकामध्ये करप्याचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढलेला दिसतो. आज सर्वसाधारणपणे 3 बिघे क्षेत्रामध्ये 8 टन एक ग्रेड नंबर क्वालिटीचा माल आणि उरलेला माल ह्या साईजचा आहे. म्हणजे 2 नंबरचा माल ह्या साईजचा आहे. अशी क्वालिटी आपण ह्या प्लॉटमध्ये ह्या व्हरायटीमध्ये काढली. आता ह्या व्हरायटीचं नाव इथून मागं मधु 11 होतं, ते स्वाट 2 नावाने येतंय. मधु 11 लागवड करताना आपल्याला 1 किलो बियाण्यामध्ये 1 बिघा 20 गुंठे क्षेत्र लागवड करायचं आहे. बरेच शेतकरी 17-16 गुंठे क्षेत्र लागवड करते आणि ती मका दाट होते आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे करप्याचा प्रादुर्भाव पण वाढतो. लक्षात ठेवा, आपल्या 1 किलो बियाण्यामध्ये 20 गुंठे इतकं क्षेत्र लागवड करायचं आहे. सर्वसाधारण 2 खताचे डोस आपण या व्हरायटीला देतो. पहिल्या डोसामध्ये आपण 24-24 देतो किंवा 20-20 देतो. सोबत मुळी चालणार, मग त्याच्यामध्ये तुम्ही बायो पॉवर घ्या किंवा ह्युमिक ॲमिड फुलिकाचे दाणे या कुठल्याही खताचा वापर करा. दुसरा डोस आपण सर्वसाधारणपणे मांडीपर्यंत आल्यावर दुसरा डोस देतो. म्हणजे साधारण महिन्या 6 महिन्यामध्ये आपण दुसरा डोस देतो. त्याच्यामध्ये 10-26 NPK तिन्ही ग्रेड आणि मायक्रोटनचा डोस प्लस महत्वाचं झिंक 10 किलो झिंक एका बिघाची आपण रिकमेंड करतो या व्हरायटीमध्ये. आणि या व्हरायटीमध्ये किंवा मका पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात दिसतो. साधारणपणे आपण स्वीटकॉर्न बियाण्यात 90% तरी आपण फळेला टाकत नाही. आळीमध्ये प्रोक्लेम घ्या किंवा डेलिगेट घ्या किंवा प्रचंड यमराज घ्या, याचे स्प्रे आपण कंपल्सरी शेतकरी वर्गाला काढायला लावतो. 99.99% शेतकरी स्वीटकॉर्न यासाठी करतात की 2 पर्पजने करतात. एक तर पहिली ग्रेडची मका ते वापरायला विकतात, दुसऱ्या ग्रेडमध्ये मुरघास करतात. म्हणजे आपण जर दूध धंदा करत असाल तर याच्यामध्ये टाकताना फर्टिलायझरचा वापर करू नका. साधं आपलं केमिकल औषध फवारा. तिसरा महत्वाचा मुद्दा या व्हरायटीमध्ये लागवड केल्यानंतर साधारणपणे 60 ते 65 दिवसामध्ये व्हरायटी मॅच्युरेशनला येते. आणि उत्पादनात वजन आणि टोकापर्यंत भरलेले दाणे ही या व्हरायटीची खासियत आहे. वजन साधारणपणे 600 ग्रॅम एका कणसाचं आपण घेतलेलं आहे. शेतकरी सांगतात की वजनाला एकदम उत्कृष्ट भरली. आणि साधारणपणे गेल्या 1-2 महिन्यात तुम्हाला माहिती भयावह पाऊस पडला. 2 ते 3 ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तयार झाली. 2 ते 3 वेळेस पूरजन्य परिस्थिती तयार होऊन सुद्धा आज दिनांक 4/11/2026 एक दिवस अगोदर हार्वेस्टिंग केली आहे. 3 बिघ्यामध्ये 8 टन माल आपण या व्हरायटीचं काढलेला आहे. तर अशी व्हरायटी आहे ऑर्डर सीड्स कंपनीची मधु. बऱ्याच ठिकाणी पांडुर्ली, सावकारपाडा या भागात नवीन लागवडी होतील येत्या 1-2 महिने किंवा 10-15 दिवसात लागवडी होतील. तर शेतकऱ्यांना विनंती की ह्या व्हरायटीचा नवीन तुम्ही ऑर्डर व्हरायटी 5 लावत असाल तर 1 किलो 100% व्हरायटीचा पुढे लावून बघा. फरक 100% जाणवेल. बुरशी आणि रोगाला प्रतिकार या व्हरायटीमध्ये क्षमता आहे आणि ते बुरशी रोग आला तरी वजन तुम्हाला 100% काढून देईल, अशी व्हरायटीची खासियत आहे. तर आपल्याला हे बियाणं लागत असेल तर आमची संस्था कृषी सल्ला ॲग्रो सर्व्हिसेस, शहापूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या संस्थेमध्ये हे बियाणं उपलब्ध आहेत. संपर्क क्रमांक 7588040490 या संपर्क क्रमांकाला व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही बियाणं ऑर्डर करू शकता. संबंध महाराष्ट्रभर आपल्याला दिलेली उपलब्ध आहे. आणि अशा प्रकारे आहेत मधु 11. शेतकरी खुश आहेत आणि लागवड करणारे खुश आहेत. घेणाऱ्या व्यापाऱ्यांची डिमांड पण यावर खूप साऱ्या प्रकारे जास्त आहे. धन्यवाद.